29 सप्टेंबर 2024 रोजी घाटकोपर मुंबई येथे 7वा नॅशनल लेव्हल एन्शंट मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन मास्टर सलमान अहमद यांनी केले। सदर स्पर्धेमध्ये कराटे, कुंग-फू, किक बॉक्सिंग, मिक्स मार्शल आर्ट, ओपन MMA हे क्रीडा प्रकार या स्पर्धेमध्ये घेण्यात आला। या स्पर्धेमध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच मुंबईतील नामांकित संघ, संपूर्ण भारतातील यूपी, दिल्ली, कर्नाटक, बेंगलोर, गुजरात, तेलंगणा, सिलवासा तसेच मध्य प्रदेश या देखील संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला। एकूण स्पर्धक अंदाजे 550 च्या वर होते। सदर स्पर्धेमध्ये स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख चीफ गेस्ट म्हणून डॉक्टर प्रदीप महादेव मोहिते, आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर, राखीव पोलीस निरीक्षक, क्रीडा अधिकारी यांनी केले। तसेच अँथोनी फर्नांडिस, आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर, नाजीर हुसेन, फिल्म व टीव्ही सिरियल ॲक्टर, रिजवान खान, सय्यद जोहर अली, शिफू कमरुडा सदस्य स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून होते। सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाने तसेच बॉईज संघाने स्पर्धेत भाग घेतला। विजेता खेळाडूंची नावे: कुमारी योशा गावडे, गोल्ड मेडल; कुमार यश अहिरे, गोल्ड मेडल; कुमारी अनन्या कनोजिया, सिल्वर पदक; कुमारी श्रुतिका चव्हाण, गोल्ड मेडल; कुमारी अल्फिया मुलानी, सिल्वर मेडल; अद्विका सोनकांबळे, सिल्वर मेडल; कुमारी गाथा कांबळे, गोल्ड मेडल; कुमारी पूर्वी दराडे, गोल्ड मेडल; कुमार विराज जाधव, सिल्वर मेडल; कुमारी सूर्यास्वी पवार, सिल्वर मेडल; कुमारी आरोही गोसावी, ब्रांझ मेडल; कुमार कार्तिक नार्वेकर, सिल्वर मेडल; कुमार शिवांश साळुंखे, गोल्ड मेडल; कुमार विराम साळवी, गोल्ड मेडल; कुमार आर्यन ढोरे, सिल्वर मेडल; कुमार मार्क त्रिभुवन, सिल्वर मेडल। तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ, मुंबई, महाराष्ट्र पोलीस संघाला उत्कृष्ट संघ म्हणून या स्पर्धेत ट्रॉफी देऊन सन्मान देण्यात आला। या संघाला मोलाचे मार्गदर्शन शिहान ओमकार, प्रदीप मोहिते, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन केले। या स्पर्धेमध्ये डॉक्टर प्रदीप मोहिते, राखीव पोलीस निरीक्षक यांना सन 2024 मध्ये पोलीस दलातील उल्लेखनीय कर्तव्य तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये पदके व उल्लेखनीय कामगिरीबद्दल नॅशनल मार्शल आर्ट एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव तसेच PTC मरोळचे नाव संपूर्ण भारतात उंचावले। या स्पर्धेमध्ये विजेत्या सर्व खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालीकरिता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सलमान अहमद यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व स्पर्धेकरिता शुभेच्छा दिली।